टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रेड अलर्टमध्ये असलेल्या अमृतसर जिल्ह्यामध्ये आजपासून शाळा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। सध्या आपण पाहतोय की शाळेमध्ये विद्यार्थी जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। गेल्या 8 दिवसांपासून अमृतसर जिल्ह्यामधल्या शाळा ज्या आहेत त्या बंद होत्या, कारण अमृतसर जिल्हा जो आहे तो पाकिस्तानच्या सीमावर्ती भागामध्ये येतो आणि गेल्या 8 दिवसांपासून या शाळा ज्या आहेत त्या बंद होत्या। मात्र सध्या आपण पाहतोय की विद्यार्थी जे आहेत ते शाळेत यायला सुरू झालेले आहेत। मात्र शाळेची वेळ जी आहे ती कमी ठेवण्यात आलेली आहे। सकाळी 10:30 वाजता या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि दुपारी 2:30 पर्यंत या शाळा ज्या आहेत वर्ग जे आहेत ते भरलेले आपल्याला पाहायला मिळतील। मात्र गेल्या 8 दिवसांपासून अमृतसर जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुद्धा भीती होती, त्यामुळे पंजाबच्या शिक्षण विभागाने शाळा ज्या आहेत त्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र पुन्हा एकदा शाळा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि गेल्या 8 दिवसांपासून बंद असलेल्या शाळेमध्ये आपण पाहतोय की विद्यार्थी जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। शाळेमधले वर्ग जे आहेत आपल्याला पाहतोय की या ठिकाणी गजबजलेले आपल्याला पाहायला मिळतात। वरच्या बाजूला क्लासरूम मध्ये जे आहे आपण पाहतोय की विद्यार्थी जे आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात। शिक्षक जे आहेत त्यामुळे आज हा सगळा शाळेचा परिसर जो आहे तो गजबजून गेलेला आहे। गेल्या 8 दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती होती, कारण पाकिस्तानकडून अमृतसर शहराला टार्गेट करताना अमृतसरच्या एअरबेसवरती जो आहे तो हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। मात्र तो आपल्या भारतीय हवाई दलाने हाणून पाडला आणि विद्यार्थ्यांची काळजी म्हणून आपण पाहतोय की शाळा ज्या आहेत त्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र सध्या आपण पाहतोय की शाळा ज्या आहेत सुरू झालेल्या पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अमृतसर, पंजाब।